अनेक वर्ष या पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा पुणे जिल्ह्याच्या नंतरचा 100% राष्ट्रवादीचे आमदार निवडून देण्याची क्षमता असलेला अध्यक्ष महोदय हा जिल्हा आहे आणि अतिशय ताकदीचे नेते आहेत। कदाचित ताकदीचे नेते जास्त झाल्यामुळे पण गडबड झाली असेल, परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना आणि राष्ट्रवादीचा विचार मांडणारा आणि आदरणीय अजितदादांवर त्या ठिकाणी मनापासून प्रेम करणारा, दादांच्या कार्यशैलीच्या बद्दलचं आकर्षण असलेला, अजितदादाबद्दलची क्रेज असलेला प्रचंड मोठा या ठिकाणी जनसमुदाय या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। आज आपण अध्यक्ष झाल्यापासून मी पाहतो, अध्यक्ष महोदय मी प्रदेश अध्यक्ष युवकचा होतो, आपल्या कार्यकाळात काम केलेलं आहे। रुपालीताई चाकणकर आणि आमची कारकीर्द तशी बघितलं तर एकाच वेळची आहे। त्या पुणे शहराच्या खडकवासल्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्याच वेळेला त्याच ठिकाणी मी एक युवकचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे। हा झपाटा जो आहे कामाचा संबंध महाराष्ट्रभर आपण अनेक वेळेला दौरे केलेले आहेत, तालुका न्याय केले, जिल्हा न्याय केलेला आहे। आपल्या येण्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा निर्माण होते। हा कारखानदाराचा जिल्हा आहे, हा प्रस्थापित नेत्यांचा जिल्हा आहे, परंतु हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसाला जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनापासूनचं आकर्षण आहे। मग हे आकर्षण असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मागे पडताना काय आपल्याला दिसतोय? पक्ष मागे पडलेला नाहीये। आपल्या या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चराइज करायला, त्याला योग्य दिशा द्यायला आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे। कारण शेवटी काय, गर्दी किती जमू द्या, नेता किती मोठा असू द्या, निवडणुकीच्या निकालाच्या राजकारणातूनच प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्या पक्षाची ताकद समजून येते। मग निकालामध्ये जर आम्हाला नकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त्या करण्याची नक्की त्या ठिकाणी गरज असते। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर असलं तरी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस या ठिकाणी शहरामध्ये राहतो का नाही? घराघरातला एक तरी माणूस, जसं तुमच्या कोकणामधून मुंबईमध्ये घरातला एक तरी माणूस राहतो, 2 तरी माणसं राहतात आणि तो शहरात राहणारा माणूस हा ग्रामीण भागाला नियंत्रित करतो आणि काही वेळेला ग्रामीण मधला माणूस त्याच्या शहरातल्या त्याच्या भावाला किंवा त्याच्या नातेवाईकाला नियंत्रित करतो। त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेद करून चालणार नाही, ही आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचं जे आपल्याला संतुलन ठेवायचं आहे ते संतुलन ठेवत असताना आपल्याला निश्चितपणे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल, कशी भक्कम होईल याच्या करता म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे। अध्यक्ष साहेब, अजून कुठलाही तालुका अध्यक्ष नेमलेला नाही, अजून कुठलाही जिल्हा कार्यकारिणीचा पदाधिकारी नाही, अजून कुठल्याही सेलचा अध्यक्ष नेमलेला नाही, अजून कुठलाही फ्रंटलचा अध्यक्ष नेमलेला नाही, जे जुने आयते आहेत। परंतु नवीन कार्यकारिणी बरेच जण इकडे तिकडे गेल्यामुळे काही जण निसटलेले आहेत, सटकलेले आहेत। आज रोजी आपल्याला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अक्कलकोट सारखा तालुका आपल्याला कमकुवत वाटतो, परंतु तिथं दिलीप शिंदे सारखा कार्यकर्ता अतिशय अनेक वर्षापासून काम करतो। दिलीप शिंदे नगराध्यक्ष राहिले, त्यांचे मिसेस उपनगराध्यक्ष एकाच वेळेला राहिलेले, अशी सक्षम माणसं आहेत, परंतु तिथं कायमस्वरूपी काँग्रेस लढल्यामुळे आपला पक्ष वाढला नाही। दक्षिण सोलापूरमध्ये 60-70 ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आहेत, परंतु तिथं आपण लढतच नाही, त्यामुळे आपले सरपंच, आपले सदस्य हे विस्कटले जातात। आज चांगली माणसं पक्षाबरोबर यायला लागलेली आहेत। माणसं कधी आपल्याकडे आकर्षित होतात? ज्या वेळेला त्या पक्षाचा ब्रँड भक्कम असेल, ज्या वेळेला त्या पक्षाचा नेता भक्कम असेल, ज्या वेळेला त्या नेत्याच्याकडे जाऊन आमचं काम होण्याची 100% आम्हाला खात्री असेल आणि आमच्या अडचणीच्या काळामध्ये हा नेता आणि हा पक्ष भक्कमपणे आमच्या पाठीशी राहण्याचा विश्वास ज्या वेळेला त्या माणसांना असेल त्यावेळेला आपल्या बरोबर माणसं जोडली जातील आणि माणसं सुद्धा कुणाच्या विश्वासावर जोडली जातात? ज्याच्याकडे माणसं कुणाकडे येतात, ह्याच्याकडे गेलं तर हा कलेक्टरला फोन लावेल, ह्याच्याकडे गेलं तर हा तहसीलदारला फोन लावेल, हा कमिशनरला फोन लावेल, हा पोलिसाला फोन लावेल, अडकलो कुठं तर मला बाहेर काढेल, एखादं पत्र दिलं तर निधी मिळवून देईल, अशाकडे माणसं आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे जातात। त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातली अनेक मातब्बर माणसं जी आपल्या पक्षाच्या करता पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या बरोबर यायला तयार आहेत। आज तुम्हाला नावं आता इथं सांगू शकत नाही सर्वांच्या समक्ष, परंतु निश्चितपणे आपल्या आणि दादांच्या कानावर घालून मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या करता आपण काम करणार आहोत। साहेब, संघटनेचा अनुभव काय मला नवीन नाही। महाराष्ट्र उभा, संपूर्ण महाराष्ट्र तालुकानिहाय 6 वेळेला मी पिंजून काढला होता 3च वर्षामध्ये। त्यामुळे फिरायचा मला नाद आहे, लोकांच्या जायचा नाद आहे, लोकांची कामं करायचा नाद आहे आणि पूर्ण वेळ दुसरा काहीच धंदा नाही मला। पूर्ण वेळ फक्त पक्षाकरता आणि लोकांच्या करता काम करत राहणारा हा तुमचा कार्यकर्ता आहे।
आणि आज तुम्ही मला अध्यक्ष केलं, जो विश्वास दाखवला, हा विश्वास जो आहे हा कधीही खोटा ठरणार नाही. तुम्हाला या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सुद्धा आमदार जरी दिसत नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात रचना कशी का होईना 15 आमदार होतील, 14 आमदार होतील. सोलापूर जिल्ह्याची रचना बदलल्यानंतर 3 खासदार होतील कदाचित, परंतु या सोलापूर जिल्ह्यामधले 70% आमदार आणि 50% खासदार आपलेच असतील, आपले राष्ट्रवादीच्या घड्याळाचे असतील, अशी ग्वाही या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. वेळ कमी आहे, मला कल्पना आहे. अनेक मुद्दे मला मांडता येण्यासारखे, त्या सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. अजितदादांना विनंती केली आहे, अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात, आपलीच माणसं येतात, आपलीच वाहवा करतात, आपल्याला टाळे वाजवतात, ते झालं पण पाहिजे. परंतु अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हातखंडा कशात आहे? प्रश्न सोडवण्यात आहे, प्रशासनाला हाताळण्यामध्ये आहे. अजितदादांचा आम्हाला या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार त्या ठिकाणी पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे. सभा मेळावा आम्हाला काय किती बी घेता येईल, मोठा घेता येईल. गाड्या दिल्या, माणसं पोचवली की सगळी यंत्रणा दिली की सगळेजण भरपूर जण येतात. परंतु प्रश्न सर्वसामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे, त्याचा प्रश्न त्यांनी दादाच्या जवळ मांडला पाहिजे. तो कागद घेऊन ज्यावेळेला दादाच्या समोर सर्वसामान्य या जिल्ह्यातली हजारो माणसं तालुक्यातली गावागावातली जातील, त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला, गरीब लोकांना कळेल. तहसीलदार पासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून ते धरणाच्या बॅरेजपर्यंतचे अनेक प्रश्न जे आहेत त्या लोकांचे त्या ठिकाणी अजितदादाला समक्ष मांडायचे. आम्ही तर मांडतच असतो, परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडता आला पाहिजे. दादा संपर्क मंत्री आहेत या जिल्ह्याचे. दादांना विचारलं तर दादा म्हणतील मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका न्याय बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला लावतील. मी म्हटलं तुम्ही या जिल्ह्याचं संपर्कपद घेतलेलं आहे, त्यामुळे हा जिल्हा जसं पुण्याचे पालकमंत्री आहात तसा हा सोलापूर जिल्हा आपण संपर्कमंत्री म्हणून तुमच्या पालकत्वात घेतलेला आहे. तो आम्हाला तालुका न्याय जनता दरबारला वेळ दिला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी समोर बसलेले हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य माणसं आहेत. यांच्या भरोशावर, या स्टेजवर बसलेल्या लोकांच्या जीवावर या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा होता, सगळ्या पंचायत समिती आमच्या ताब्यात होत्या, नगरपालिका 90% आमच्या ताब्यामध्ये होत्या, महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये होतो. परंतु आज आम्ही कुठेही नाही आहोत. त्यामुळे याचं आत्मचिंतन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कोणाकोणाकडे जबाबदाऱ्या होत्या, जबाबदाऱ्या जर नीट नाही पाडल्या तर त्याचं त्या ठिकाणी काउंटर सुद्धा झालं पाहिजे. उमेश पाटील जर काम करण्यामध्ये नालायक ठरला, 1 वर्षाच्या आत त्याला हाकलून दिलं पाहिजे आणि घरी बस म्हटलं पाहिजे. कशासाठी अध्यक्षपदाने हे असले अडवून ठेवायची? मी त्या कॅटेगरीतला नाही आहे. रिझल्टच देणार आणि रिझल्ट देऊनच दाखवणार, आणि रिझल्ट दिला तरच पक्षाला तुमच्याकडे ताट मानण्यात येणार. रिझल्ट देत नाही, कुणीतरी अध्यक्ष सुचवायचा, हा अध्यक्ष करा, ते अध्यक्ष करा, आणि त्या अध्यक्षाने पुढे जाऊन काहीच करायचं नाही. त्यानं काहीच केलं नाही म्हणून आपण त्याला पदावून काढतो. पहिल्यांदा त्याला पदावून काढू नका. त्याची शिफारस कोणी केली त्याला पहिल्यांदा जा विचारा. त्याची शिफारस कोणी केली होती? ही पक्ष संघटना अशीच वाढत नाही. अध्यक्ष महोदय, आज आपल्या हस्ते विद्यार्थीचा अध्यक्ष आज या ठिकाणी आणि काही युवतीच्या पदाधिकारी एक पद द्यायच्यात गडबडीमध्ये तेवढेही करून जावा. परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, विद्यार्थीचा अध्यक्ष आज मी कोणाला नावं ठेवणार नाही. माझ्या विद्यार्थीचे अध्यक्ष ज्याला मी देतोय त्याला सांगा 5,000चा विद्यार्थ्याचा मेळावा घ्यायला, त्याच्यामध्ये धमक आहे 5,000ची मेळावा घ्यायची. आज एकटाच 200 गाड्या घेऊन आलेला आहे, एकटाच 200 गाड्या घेऊन आलेला आहे. अशी आमची युवती अध्यक्ष असली पाहिजे, असा आमचा युवक अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा सामाजिक न्यायाचा पण अध्यक्ष असला पाहिजे. अशी ताकदीची माणसं आपल्याबरोबर यायला तयार आहेत अध्यक्ष महोदय. परंतु भानगड काय होती आहे? उमेश पाटलाचं त्याच्यावर जमत नाही, उमेश पाटलाचा तो फोटो टाकत नाही, उमेश पाटलाचं नाव लिहित नाही, उमेश पाटलाच्या मागं पुढं करत नाही. मग कुणी डबडं आणायचं आणि हे आमच्या जवळचं आहे म्हणून त्याला दे म्हणून अध्यक्ष म्हणायचं. असला धंदा झाल्यामुळं पक्षाचं नुकसान होतं. मी आज त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय, एक वेळेस उमेश पाटलाचा फोटो नाही टाकला चालेल, माझा नसला कार्यकर्ता चालेल, त्याच्यात मेरिट असेल त्याच्या घरी 10 वेळा जाईल आणि त्याला म्हणेल की माझ्या पक्षाचं पद घे. कारण मला माझा पक्ष जर वाढायचा असेल तर व्यापक दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि व्यापक दृष्टीने विचार करत असताना ह्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जर सक्षम कार्यकर्ता आपल्याकडे जर नाउमेद झाला, सक्षम कार्यकर्ता नाउमेद झाला तर पक्षाचं भविष्य अडचणीत येतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे सक्षम कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे. अनेक लोक आहेत जे पवार साहेबांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या विचाराचे आहेत. आज त्यांना माहित आहे की उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अजितदादा आहे, उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे त्याला माहित आहे. आणि दादाला ताकद देण्याच्या करता या पश्चिम महाराष्ट्रातला, या सोलापूर जिल्ह्यातला मतदार जो आहे तो आसूसलेला आहे. फक्त त्यांना विश्वासार्ह माणसं त्यांच्या समोर आणा, विश्वासार्ह माणसं आणा, काम करणारी माणसं आणा.
काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा. प्रत्यक्षामध्ये रिझल्ट बघा आणि रिझल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या. त्याच्या काय मूल्यमापन रिझल्ट मधून करा. आम्हाला त्या ठिकाणी वेळ जास्त नाही अध्यक्ष महोदय, अजून भरपूर बोलता आलं असतं, परंतु तुमचं मनापासून या सोलापूरमध्ये स्वागत आहे. 9 महिने झालं थांबलेली संघटना, 9 महिन्यापासून थांबलेली संघटना आज कुणाला विचारा. या मागच्या 2 महिन्यामध्ये भाजपचा पण जिल्हाध्यक्ष नेमला गेला, शिवसेनेचे पण जिल्हाध्यक्ष नेमले गेले, परंतु राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजितदादा आणि तटकरे साहेबांचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हटल्यानंतर 10,000 लोक स्वागताला आली. प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली, मिटिंग मोठ्या झाल्या. त्यामुळं या तालुक्यामधली या जिल्ह्यामधली पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण अध्यक्ष महोदय आम्हाला त्या ठिकाणी फक्त विश्वासानं ताकद द्या. लतीफभाई जिल्ह्यातले आता राज्यातलं इथं जिल्ह्यातले तुम्ही तुमचा अध्यक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला अध्यक्षाला जायचं आहे. पण अध्यक्ष महोदय वेळ फार कमी मिळाला, मीच एकटा बोलणार होतो म्हणून एवढा वेळ बोललो. सगळ्या मान्यवरांची इतरांनाही बोलायचं होतं, कल्याणरावला बोलायचं होतं, मांडायचं होतं, भरपूर लोक त्यांनी आणलेले आहेत. पण अध्यक्षांना विमान आहे, त्यामुळं जोरदार फक्त एकच वादा अजितदादा आणि तटकरे साहेब आगे बढो ह्या 2 घोषणा द्यायच्यात आणि माझं मी भाषण संपवणार आहे. एकच वादा, एकच वादा, तटकरे साहब तुम आगे बढ़ो, तटकरे साहब तुम आगे बढ़ो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब.